नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज मिरर। ठाणे से एक संवेदनशील और मानवीय खबर सामने आई है। आजाद नगर क्षेत्र की मद्रास चौल में मकान का स्लैब गिरने से 12 वर्षीय जय कुमार जायसवाल की दर्दनाक मौत हो गई थी। इस हादसे के बाद महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और ठाणे के पालक मंत्री एकनाथ शिंदे की ओर से पीड़ित परिवार को 10 लाख रुपए की आर्थिक सहायता प्रदान की गई। वहीं एक और सराहनीय पहल के तहत बीटेक की पढ़ाई कर रही छात्रा अनुराधा उदमले को शिक्षा जारी रखने के लिए 10 लाख रुपए की मदद की गई। अनुराधा के पिता का निधन हो चुका है और परिवार आर्थिक कठिनाइयों से जूझ रहा था। बीटेक की पढ़ाई का कुल खर्च करीब 17 लाख रुपए है। ऐसे में शेष 7 लाख रुपए परिवार एजुकेशन लोन के माध्यम से जुटाएगा ताकि छात्रा की पढ़ाई बीच में न रुके। इस संबंध में पूर्व महापौर और पूर्व नगर सेविका मीनाक्षी शिंदे ने जानकारी दी। वह अनुराधा की मां ताई बापू उदमले ने सहायता के लिए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का आभार व्यक्त किया और कहा कि इस मदद से उनकी बेटी का भविष्य सुरक्षित हो सकेगा। ये देखते हैं इस पूरे मामले पर मीनाक्षी शिंदे और अनुराधा की मां ताई बापू उदमले ने क्या कहा। तर 2 आठवड्यापूर्वी माझ्या प्रभागात एक इन्सिडेंट घडला होता की घरावरचं स्लॅब पडून दुसऱ्या घरावरती तो पडलं आणि त्याच्यामध्ये 12 वर्षाचा जय जयस्वाल म्हणून एक मुलगा होता, त्याच्या जागीच निधन झालं। आणि ती जेव्हा गोष्ट साहेबांना कळली तर त्याच वेळी साहेबांनी आपण त्यांना मदत करायचं असं घोषित केलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने 10 लाखाची मदत त्यांना आपण केलेली आहे। साहेबांचं म्हणणं एवढंच होतं की त्या मुलाचा जीव आपण परत आणू शकत नाही, पण ते कुटुंब फार गरीब आहे, कारण त्यांचे मिस्टर जे बहादूर जयस्वाल आहेत ते टिपटॉपमध्ये मिठाईच्या शॉपमध्ये कामाला आहेत आणि घरची परिस्थिती खूप बेताची आहे। मला असं वाटतं आई आणि दुसरा मुलगा हे देखील त्या इन्सिडेंट्समध्ये इंजर्ड झाले होते आणि खऱ्या अर्थाने महापालिकेचे आयुक्त सौरवराव यांनी मदत केली आणि त्यांचा हॉस्पिटलचा खर्च उचलला। तर खरं तर त्यांचं पण मी मनापासून आभार मानेल की त्यांनी पण संवेदनशील म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आहे हे सिद्ध केलं। आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राज्यात काम करत असताना उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्रभर फिरत असतात, पण ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये त्यांचं पालकत्व त्यांनी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि पालक कसा असावा याचं उत्तम उदाहरण आजच्या ह्या इन्सिडेंट्समध्ये आपल्याला बघायला मिळतंय की खरं जे सढळ हाताने मदत करायची। मला असं वाटतं की हे जे गृहस्थ आहेत ते आमचे वोटर्स देखील नाही आहेत, तरी पण त्यांना मदत पोचली पाहिजे या भावनेने मदत करणारा माणूस जो जातीपातीचं राजकारण न करता खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत कसं पोचायचं यासाठी कायम तत्पर असतात आणि त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला बघायला मिळालं। दुसरा इन्सिडेंट आपल्याकडे असा आहे की अनुराधा उदमले म्हणून जी मुलगी आहे जी बीटेक करते आणि DY पाटीलमध्ये तिचं ॲडमिशन झालेलं होतं आणि गेल्या 3 वर्ष ती त्या कॉलेजमध्ये आहे, पण त्यावेळी तिने 18 लाखाची तिची फीस होती आणि तिने 1 लाख फी भरली होती आणि गेल्या वर्षभरामध्ये तिच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर पुढची 17 लाख फी पेंडिंग होती आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप धर्मसंकट होतं की पुढचं शिक्षण कसं करायचं, कारण तिच्या वडिलांचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं। आता तिने मला असं वाटतं की एज्युकेशन लोनसाठी अप्लाय केलं आणि तिला 7 लाखाची एज्युकेशन लोन मिळतंय, पण पुढचे 10 लाखाचा जो डोंगर होता तो कोण भरणार या संभ्रमात ते होते। आणि त्यांनी ज्यावेळी ती घटना येऊन माझ्या कानावर टाकली त्यावेळी मी साहेबांशी याच्यावरची चर्चा केली तर साहेब सरळ बोलले की जे काय असेल ते मी करेल, त्यांना फक्त सांगा ते 7 लाखाचं लोन आहे ते तुम्ही हे करा आणि पुढचे 10 लाखाची मदत आहे ती मी करेल आणि तिचं पुढचं शिक्षण आहे ते तिला पूर्ण करू दे म्हणून त्यांनी ते आशीर्वाद दिलेले। तर खऱ्या अर्थाने साहेबांनी ह्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत म्हणजे ठाण्याचं पालकत्व घेतलेलंच, पण महाराष्ट्रभर पण ते असंच काम करतात याचं उत्तम उदाहरण आज तुम्हाला ह्या 2 प्रकरणामध्ये असं वाटतं। हे बघा, मतदार म्हणून ही मागणी आमची कायम असेल, पण ह्यांच्या केसमध्ये आपण असं बघतो की त्यांचं इकडचं काहीच डॉक्युमेंट नाही, सगळे UPचे आहेत आणि त्याच्यामुळे ते फक्त रहिवाशी आहेत इथले आणि त्यांचं स्वतःचं घर नसल्यामुळे आपण ती मागणी करू शकत नव्हतो किंवा महापालिकेकडनं ती मदत घेऊ शकत नव्हतो। माझ्या माहितीनुसार असं कळलं होतं मला की अनधिकृत बांधकाम जर पडलं तर त्याची जबाबदारी महापालिकेची नसेल म्हणून, तरी पण त्याच्या उपर जाऊन मला असं वाटतं की जे आमचे आयुक्त आहेत सौरवराव यांनी हॉस्पिटलचा देखील खर्च केला आणि इतर जी काही मदत करायची ती देखील त्यांनी केलेली आहे।
तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या गोष्टीमधनं एवढंच माणुसकी दिसली आम्हाला कुठेतरी. म्हणजे नियमांना डावलून कुठेतरी नियमबाह्य काम या गोष्टीत दिसल्यामुळे मला खऱ्या अर्थाने आनंद झाला की अशी पण मदत लोक करू शकतात. आणि खरं तर पालकमंत्री म्हणून साहेब कायम संवेदनशील असतात आणि त्यांनी या 2 इन्सिडेंट्समध्ये स्वतःचं योगदान देऊन यांना एक सहारा दिलाय. मला असं वाटतं त्यांच्या मुलाचा जीव तर आम्ही परत आणू शकत नाही, साहेबांच्या भावना होत्या, पण त्यांना आर्थिक मदत करून कुठेतरी त्यांना पाठबळ देऊन भविष्यात त्यांना घर घ्यायचं असेल किंवा इतर काय करायचं असेल तर त्यासाठी आपण मदत करावी. आणि मुलीच्या शिक्षणासाठी तिला वंचित राहू नये यासाठी ह्या सगळ्या गोष्टी साहेबांच्या हातून घडल्यात. आणि मला असं वाटतं त्याचसाठी आपण त्यांना इथे बोलवलं. खरं तर त्यांच्या घरी जाऊन आम्हाला अपेक्षित होतं की त्यांना ती मदत द्यावी म्हणून, पण त्यांनी ते तिथे राहत नाही, आता ते पुढे कुठेतरी राहतात म्हणून आम्हाला पण ते प्रॉपर त्यांचं लोकेशन माहिती नव्हतं. आणि आता पावसाचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे आम्ही पण गेलो नाही तिथे. आणि त्यांना या सूर्या कार्यालयामध्ये जे दिघे साहेबांची वास्तू आहे त्याच्यामध्ये बोलून, कारण साहेब पण दिघे साहेब पण असंच समाजकार्य करत होते आणि त्याच कार्यालयातनं अशा प्रकारचं योगदान होणं ही गरज होती. आणि म्हणून त्यांना आम्ही दोघांना इथे बोलवलं आणि आज त्यांना ते जी रक्कम आहे ती सुपूर्द केली. उदगले मी खूप गरीब कुटुंबातील आहे. माझी मुलगी अनुराधा बापू उदगले ही गरीब कुटुंबातील असून तिची शिक्षणाची इच्छा खूप आहे, परंतु एवढे गरीब असल्यामुळे एवढे पैसे मुलीवरती आम्ही खर्च करू शकत नाही. तरी सुद्धा आमच्या वार्डमधील ताई मीनाक्षी ताई आहे, विक्रांत व्हायचं हे नगरसेवक आहेत, त्यांच्याकडे मी गेली. कारण माझे मिस्टर 1 वर्ष झालं, आत्ता वर्ष झालं की ते ऑफ झाले. त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं की माझ्या मुलीला गरीब असलो म्हणून काय झालं, माझी मुलगी खूप शिकली पाहिजे ही त्यांची खूप इच्छा होती. म्हणून त्यांनी तिची DY पाटील इथं तिची ॲडमिशन घेतलं. परिस्थिती नसतानाही त्यांनी 1 लाख रुपये भरले. ते बोलले जे काही होईल ते होईल, मी पैसे भरून तिला शिकवी. परंतु काळाच्या योगाने त्यांचं हार्ट अटॅकमुळे त्यांचं अचानक निधन झालं. निधन झाल्यामुळं एवढा मोठा परिवार सांभाळणं माझ्याच्यानं खूप अवघड झालं होतं. कारण परिस्थितीशी झुंज देताना आपले साहेब म्हणजेच माझे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे हे बोलण्याप्रमाणेच ते खरंच प्रत्यक्षामध्ये तसेच करतात. त्यांचा मला असं वाटलं की त्यांचा कुठेतरी आपल्याला आता आधार भेटेल म्हणून मी ताईंना येऊन भेटले आणि माझी परिस्थिती सांगितली. ताईंनी त्यांना सांगितलं तर ते खरंच लाडक्या भावाप्रमाणेच जशी मदत करतात तशीच ते मला बोलले, ताई तू काहीही काळजी करू नकोस, तुझ्या मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न आहे ना तो मी मदत करीन, मी तुला मी फी भरतो. 10 लाख रुपयाची त्यांनी आम्हाला मदत केली. आणि मुलीचं जे आयुष्याचं पुढचं जे पाऊल उचलण्यासाठी त्यांचा हा खूप मोठा आधार आहे माझ्यासाठी. तो खूप मोठा आहे माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी. त्यांचा जो आधार मला भेटला आणि त्याच्यातून माझ्या मुलीचं जे शिक्षण होईल त्याच्या पाठीमागे त्यांचा खूप मला मोठा भाऊ म्हणण्यापेक्षा खरंच ते माझे भाऊच आहेत. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बहिणीचं म्हणजेच त्यांच्या भाचीच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपये मदत देऊन त्यांच्या आयुष्याची पूर्ण म्हणजे मुलीच्या आयुष्याची पूर्ण त्यांनी हमी घेतल्यासारखं झालं आहे. तर माझी खूप खूप नम्र विनंती आहे की खरंच आपले साहेब जे आहेत ते बोलल्याप्रमाणे खरंच मदत करतात. आज मला त्यांचा खूप मोठा आधार आहे आणि माझ्या आज मुलाच्या आयुष्याचा पण प्रश्न सुटेल ही मी आशा बाळगते आणि माझे 2 शब्द मी संपवते.